आंबेडकरांनी त्यांचं मत मांडण्यात आमच्या पक्षावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा। खरं म्हटलं तर निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं ही प्रामाणिक प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला गेला। जर मताची विभागणी करण्याचा नव्हता तर प्रकाश आंबेडकरांनी स्वतः त्या महाविकास आघाडीमध्ये येणं गरजेचं होतं, परंतु अवास्तव अशा प्रकारच्या मागण्या केल्यानंतर जाणीवपूर्वक त्या केल्या का याचा सुद्धा विचार करावा लागेल। आणि जर तसं केलं असेल तर हस्तक कोण हा प्रश्न आता आम्हालाच पडलेला आहे। हो, असं आम्हाला वाटतं की आता अवास्तव मागण्या त्यांनी केलेल्या आहे, त्या मागण्या करताना महाविकास आघाडीमध्ये आपण विरोध केला असं दाखवायचं नाही, परंतु या मागण्या पूर्ण नाही झाल्या म्हणून आपल्या मताची विभागणी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीची निवडणुकीची रणनीती ठरवली गेली होती का याचं खरं आम्हाला आता त्यांनी उत्तर द्यायला गरजेचं असं आहे की हे निवडणुका लागल्यानंतरच पवार साहेबांवर अशा प्रकारचं चर्चा करण्याचा वक्तृत्व करण्याचा निर्णय होतो। याच्या मागे बोलवता धनी कोण वेगळा आहे का याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल। आणि त्यांना वाटत असेल की भाजप पराभूत झाला पाहिजे तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन